तर रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। माजी आमदार पंडित पाटील आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। तर पंडित पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा जयंत पाटलांचे बंधू आहेत आणि त्यामुळे आता शेतकरी कामगार पक्षाला हा सर्वात मोठा धक्का बसतोय। भाजपनं शेकापला मोठं खिंडार पाडलेलं आहे। भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला असून 16 एप्रिल रोजी मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। तर माजी मंत्री स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील हे देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा गड मानला जातो, मात्र याला सुरुंग लावण्याचे काम आता भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। माजी आमदार पंडित पाटील आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे। भारत गोरेगावकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातली अधिकची माहिती त्यांच्याकडनं घेऊयात। भारत, अत्यंत महत्त्वाची बातमी, शेकाप पक्षाला मोठा धक्का रायगडमध्ये बसतोय। माजी आमदार पंडित पाटील भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत। शुभम, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कोकणातल्या राजकारणातली। रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं, रायगडच्या शेतकरी कामगार पक्षाने एक वर्चस्व स्थापन केलेलं आहे, राजकारणात एक दबदबा आहे। असं असताना आता जयंत पाटील यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाची संपूर्ण धुरा आहे। या पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांचे जे छोटे बंधू आहेत पंडित पाटील, जे माजी आमदार आहेत, 2014 साली अलिबागमधून विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं। त्यांनी स्वतः शेका पक्षाला रामराम ठोकलेला आहे। त्यांनी भारतीय अगदी भारत, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। मी येत्या 16 तारखेला मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। माझ्याबरोबर हजारो कार्यकर्ते त्यावेळेला असतील। त्याचे प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम असणार आहे। शिवसेनेचे पण काही उभाटा गटाचे लोक माझ्या संपर्कात आहेत, ते पण ह्या निमित्तानं प्रवेश करतील। कारण भारतीय जनता पार्टी हा देशातील मोठा पक्ष आहे। अनेक पक्षांनी मला विचारणा केली होती, पण त्या लहान पक्षात जाण्यापेक्षा मोठ्या पक्षात जाणं मी उचित ठरवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।